तुळजापूर सांगवी येथील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे। जे थिकनेस 8 इंच पाहिजे ते एकदम 4 इंचावर आणून टेकलेलं आहे आणि जे बीबीएमचा लेअर आहे त्याच्या बीबीएम थोडं पण नाही। बीबीएम म्हणायलाच लाज वाटते। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि हे फक्त सोलिंग आहे। सोलिंग जे आहे याच्यावर डांबर पण नाही आणि काहीच नाही। जर अक्षरशः जर काढलं तर हाताने काढता येईल सरळ। हे बघा हाताने निघाले आणि थिकनेस 8 इंच असते रोडचा, तो एकदम 4 इंचावर आणून टेकला ना। याच्यावर BWM एक लेअर आहे, दुसरा BWM दुसरा थर पण नाही व्यवस्थित आणि BBM पण व्यवस्थित नाही। जे काम चालू आहे एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। त्यामध्ये जे थिंक येते हाईट ती 8 इंच असते, ते कुठेतरी 5 इंचावरच आहे आणि जी 53 mm ची गिट्टी वरची आहे ती कुठं 80 mm आहे तर कुठं 6 mm आहे आणि BBM ते डांबर वापरतात ते थोडं पण डांबर याच्यामध्ये नाही आणि जी हाईट 3 मीटर लागते या रोडला रुंदीकरणासाठी ती एकदम कमी आहे। हे जे काम चालू आहे अतिशय बोगस असं काम चालू आहे। या कामाचे जे गुत्तेदार आहे त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी गावकऱ्यांची विनंती आहे। काम चालू असताना या रोडचे काम असे बोगस होत आहे। या फुलाची हाईट या रोडपेक्षा हे कमी आहे। हे रोड आता याच्यावर 4 इंच वर जाणार आणि फुल 4 इंच खाली गेलेलं आहे। हे असं आपल्या सांगवीच्या रोडचं काम चालू आहे या प्रकारे, त्यामुळे या अपघात होण्याची दाट शक्यता आहे। कारण रोडची जी हाईट आहे ही फुलाच्या खालोखाल गेलेली आहे आणि इकडल्या साईडला बॉक्स सुद्धा केलेला नाही। तर असं हे इकडे फुलाचं काम झालेलं आहे कारण अपघाती रस्ता झालेला आहे आणि हा मार्ग टर्नचा मार्ग आहे। त्या इथून गाडी कटणं सुद्धा मुश्किल आहे आणि हा पूल रोडच्या एकदम खालोखाल गेलेला आहे। हे असं काम झालेलं आहे।